हाय फ्रेंड्स, तुमचं लवेशितास किचन चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तनुजा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ब्रेड सँडविच, सलाड सँडविच. चला तर रेसिपी बघूया. प्लीज व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा. आपण काही लसूण, कोथिंबीर, एक हिरवी मिरची, थोडं मीठ याची फाईन पेस्ट करून घेऊया पाणी टाकून, म्हणजे एक चटणी तयार होईल. आता 3 बटाटे घेतले मी बारीक, जसं वेफर करतो त्या टाईपमध्ये मी कट करून घेतले बारीक बारीक स्लाइस. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की सँडविच कसा बनवला ते. बघा, पण छान असे स्लाइस कट करून घेतलेत, बघू शकता. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही. आता हे स्लाइस आपण स्वच्छ पाण्यात धुवून थोडंसं 2 मिनिटासाठी बॉईल करून घेऊया. मी थोडं त्यात मीठ देखील टाकलं. 2 मिनिटासाठी अर्ध शिजेल असं बॉईल करून बाजूला काढून घेऊया. तोपर्यंत मी साईडला 2 टोमॅटो घेतली, 2 काकडी घेतल्या, त्या देखील बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घेऊ. काकडीची साल काढून घेतली. सेम स्टेपमध्ये बारीक बारीक कट करून घेतल्या. आता इकडे आपला बटाटा देखील रेडी झाला आहे. आता त्याला काढून घेऊया. आता टोमॅटो देखील स्लाइसमध्ये कट करून घेऊया. एकदा नक्कीच करून बघा. हे सँडविच मुलांना देखील खूप आवडतं. मुलं तर असं सलाड खाणार नाही, म्हणून सँडविचच्या मार्फत तुम्ही एकदा बनवून बघा. मुलं सगळं फिनिश करून येतात. मी आज लविकच्या टिफिनसाठी बनवले होते, पण त्याने सर्व टिफिन फिनिश केला आणि घरी आल्यावर देखील परत खाल्लं. खरंच खूपच टेस्टी येतात. मी इथं अमूलचं चीज आणलं होतं, ते किसून घेईल. तुम्ही स्किप देखील करू शकता, पण त्याच्याने छान लागलं म्हणून मी आणलं होतं. आता एक साईडला टोमॅटो, काकडी आणि बटाटा स्लाइसने कट करून घेतलेले आहेत. बटाटा आणि टोमॅटोवर थोडं थोडं मीठ टाकून घेऊया, कारण बटाट्यावरती नाही, काकडीवर. बटाट्यात ऑलरेडी आपण टाकलेलं होतं. जास्त नाही, थोडं थोडंच टाकलं आपण, कारण चटणीमध्ये देखील मीठ आहे. बघा, बटाटा किती छान सॉफ्ट, जास्त कच्चा नाही, जास्त शिजलेला नाही. तर एकी साईडला चीज झालं आहे. मी तूप घेतलं आहे आणि आपली हिरवी मिरची. आता ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आपण. ब्रेडच्या स्लाइसला आपण चटणी लावून घेऊया. तुम्ही त्यात मुलांसाठी टोमॅटो केचप देखील वापरू शकता, पण मी जास्त मिरची नव्हती टाकली, कोथिंबीर जास्त होती. चवीला याच्याने छान येतं म्हणून मी कोथिंबीर, लसूण आणि मिरची, एक हिरवी मिरची, हे टाकून चटणी बनवली होती. तुम्ही त्याऐवजी टोमॅटो सॉस देखील टाकू शकता. आता चटणी लावून झाली आहे. 4 स्लाइसवरती आपण थोडं थोडं चीज टाकून घेऊया. आणि ज्या आपण स्लाइस करून ठेवल्या त्या टोमॅटो, बटाटा आणि काकडी, त्या स्लाइस असं छानपैकी ब्रेडच्या स्लाइसवर ठेवून घेऊया. तुम्ही कांदा पण ॲड करू शकता, पण मी कांदा स्किप केला आहे. आणि बारीक चॉप करून देखील टाकू शकता, पण मी स्लाइसने टाकले. आता दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसने पॅक करून आपण तव्यावर थोडं तूप टाकून ती थोडी प्रेस करून देऊया, म्हणजे ती चिटकून राहील असं. दोघं आता स्लाइस मी टाकून दिलं आणि वरून थोडं तूप टाकलं, कारण मला बटर लक्षात नव्हतं. तुपाने पण छान लागतात. आता पलटी करून घेऊया. बघा, किती ब्राउनिश छान असा कलर आला आहे आणि खरपूस झाला आहे.
आता सँडविच बाजूला काढून त्याचे 4 पीसमध्ये कट करून घेऊया. मी कलथ्यानेच कट करून घेईल कारण चाकूने थोडं सरकून जातं म्हणून. बघू शकता. प्लीज असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा असे छान छान सँडविच कसे आले ते. बघा, एक पीस काढून दाखवते. चीजी असं सँडविच रेडी झालं आहे, बघू शकता. खायला देखील खूप टेस्टी. थँक्यू.